9 फेब्रुवारी सोमवारच्या अष्टमीचा महाउपाय. तर आपले जीवन खूप कष्टमय चालू असेल तर बेलपत्र, मध आणि पिवळे चंदन उपाय. नमस्कार मित्रांनो, सोमवारच्या अष्टमीचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी हा एक खूप चांगला दिवस आहे, कारण या दिवशी ते सहज प्रसन्न होतात. आपल्याला असे वाटत असेल की आपले जीवन खूप कष्टमय चालू आहे, तर एक बेलपत्र घ्यावे आणि बेलपत्राच्या मधले जे पान आहे त्या पानावर पिवळे चंदन लावावे आणि खालचे जे 2 पानं आहेत त्यावर लाल चंदन लावावे आणि बेलपत्राच्या दोन्ही पानाच्या मध्ये जी दांडी आहेत, तिन्ही पानांच्या मध्ये जी दांडी असते तिथे मध लावावे आणि मध लावलेल्या ठिकाणी पकडून ते बेलपत्र अशोक सुंदरीवर समर्पित करावे. बेलपत्र समर्पित करताना बेलपत्राची दांडीचा भाग शिवलिंगावरून जलाधारातून खाली पडते त्या बाजूने असावे आणि आपल्या हृदयातील बोलून देवादिदेव महादेवाचा कोणताही मंत्र, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र, जो भोले बाबांचा मंत्र आपल्याकडे असेल, जो आपल्याला येत असेल, तो बोलून देवादिदेव महादेवावर जलाची धार अर्पण करण्याला प्रारंभ करावे. ती जलधार पूर्ण होत आल्यावर थोडे जल बाकी राहिल्यावर ते जल अशोक सुंदरीवर तुम्ही जे बेलपत्र अर्पण केले आहे त्यावर जल अर्पण करावे. हा उपाय केवळ आपल्याला सोमवारच्या अष्टमीला करायचा आहे. जल समर्पित केल्यानंतर बाबाला विनंती करून ते बेलपत्र उचलून एखाद्या जलाशयामध्ये किंवा झाडाखाली विसर्जन करावे आणि 1 लोटा जल तिथेही समर्पित करावे आणि निवेदन करून यावे. भोले बाबा 3 महिन्यामध्ये आपला हात पकडून त्या दलदलीतून बाहेर काढतील. सोमवारच्या अष्टमीला सरकारी नोकरी किंवा इच्छित नोकरीसाठी हा उपाय करायचा आहे. त्यांनी हा उपाय नक्कीच करून पाहावा. तुम्ही हा उपाय अशा वेळी करावा जेव्हा तुम्हाला सरकारी नोकरी किंवा तुमच्या आवडीची नोकरी हवी असेल. तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, परीक्षा आणि मुलाखतींना कंटाळा आला असेल, तर सोमवारी अष्टमीला हा उपाय करावा. ह्या उपायासाठी तुम्हाला 7 बेलाची पाने आणि केशरापासून बनवलेले चंदनाची पेस्ट लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्यासोबत एक लहान लाल कापड घेऊन जावे. हा उपाय कधी करावा? तर तुम्ही हा उपाय सकाळी लवकर करावा. हा उपाय सकाळी लवकर करावा. हा उपाय करण्याची पद्धत. हा उपाय करण्यासाठी तुम्ही सोमवारची अष्टमी रोजी सकाळी लवकर भगवान शिवांच्या मंदिरात 7 बेलाची पाने आणि चंदन घेऊन जावे. मंदिरात पोहोचल्यानंतर आणि भगवान शिवांचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही शिवलिंगाजवळ बसले पाहिजे. आता केशर चंदनाची पेस्ट तयार करावी आणि बेलपत्राच्या पहिल्या पानावर माता जगदंबाच्या नावाने केशर चंदनाचा टिपका लावावा आणि दुसऱ्या पानावर गणेश आणि रिद्धिसिद्धीच्या नावाने केशर चंदनाचा टिपका लावावे. त्यानंतर 7ही बेलपत्राच्या पानांच्या मधल्या मोठ्या पानावर त्याच केशर चंदनाच्या पेस्टने ओम लिहावे. आता ही 7 बेलपत्रे एकत्र करावी आणि भगवान शिवांच्या शिवलिंगावर अर्पण करावीत. तर भगवान शिवांच्या श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करताना ही बेलपत्रे काही काळ भगवान शिवांना समर्पित राहून द्यावी आणि आपली इच्छा बाबांना सांगा. नंतर 5 ते 10 मिनिटे उलटताच त्यानंतर तुम्ही भगवान शिवांच्या शिवलिंगावरील ही 7 बेलपत्रे घ्या आणि ती तुम्ही सोबत आणलेल्या लाल कपड्यात ठेवा. ह्या बेलपत्राची पाने ह्या लाल कपड्यात ठेवा आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाने घरी परत घेऊन यावी. तर भगवान शिवांचा आशीर्वाद म्हणून
तुम्ही आता हे लाल कापड घरी ठेवू शकता किंवा जर तुमचा व्यवसाय किंवा दुकान चांगले चालत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन हे कापड तिथे ठेवू शकता आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. हा उपाय पूर्ण झाला आहे. तर ह्या उपायाचे नियम. तर ह्या उपायासाठी तुम्ही बेलपत्राची पाने आणता तेव्हा ती चांगली असली पाहिजेत. तुम्ही फक्त केशराने बनवलेले चंदनाचे पेस्ट वापरावे. हा उपाय सकाळी लवकर करावा. ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा ज्यांचा व्यवसाय चांगला चालत नाही अशा व्यक्तींनी हा उपाय करावा. 7 बेलपत्राची पाने साठवण्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत लाल कापड आणावे. जर तुम्हालाही नोकरी मिळत नसेल आणि तुम्ही खूप त्रासात असेल तर सोमवारच्या अष्टमीला नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही हे उपाय नक्कीच करून पाहावेत. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय. तर सोमवारच्या अष्टमीला 31 हरभरा दाणे, 31 तांदळाचे दाणे, 31 बेलपत्र आणि 1 भांडे पाणी भगवान शिव यांना समर्पित करण्यासाठी मंदिरात घेऊन जावे. प्रथम शिवलिंगाचा जलाभिषेक करावे. नंतर 31 अखंड तांदळाचे दाणे मंदिराच्या उंबरठ्यावर ठेवावे आणि तुमची इच्छा मनापासून मनात ठेवावी. पुढे 31 हरभरा धान्य नंदीजवळ ठेवावे. बेलपत्राला चंदनाची पेस्ट आणि रोली लावा आणि तुमची इच्छा मनात ठेवत ती शिवलिंगावरील अशोक सुंदरीच्या ठिकाणी ठेवावी. बेलपत्रीचे खोड जलाधारीकडे तोंड करून असावे याची खात्री करावी. आता भगवान शिवांची पूजा करताना बाबाला तुमची इच्छा सांगावी. असे मानले जाते की सोमवारी अष्टमीला हे विधी करणाऱ्या भक्तांवर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची विनंती स्वीकारतात. मंत्रामुळे लाभ होईल. तर सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचे 108 वेळा पठण केल्याने भगवान शिवांकडून विशेष आशीर्वाद मिळतो. ह्या दिवशी शिवलिंगाला कच्चे गाईचे दूध अर्पण केल्याने देखील भगवान शिवांकडून विशेष आशीर्वाद मिळतो. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.